शेतकरी बांधवांनो, आले 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 तुमच्या खात्यावरती थेट 4,000 रुपये या ठिकाणी आले. कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, ए टू झेड माहिती आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तारीख या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे. आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार. आता नेमकी कोणती तारीख आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, ए टू झेड सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, छोटंसं काम करा. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, कारण की आता ही सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे तारीख जाहीर केली. पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार हे देखील जाहीर केलं आहे. आता नेमकी कोणती तारीख आहे हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यासोबत कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी शेतकरी बांधवांनो तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करायची आहेत का हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला. याच कारणामुळे, याच तांत्रिक बाबींमुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला. त्यामुळे शेतकरी बांधव तीव्र नाराज होते आणि आता ही शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आता नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 10वा हप्ता सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्यामध्ये पाहिलं असेल, या तारखेला पैसे जमा होणार, आज होणार, उद्या होणार असं तुम्हाला सांगण्यामध्ये येतंय. परंतु आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नमोच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. आता कोणती तारीख आहे लक्षपूर्वक ऐकायची आहे, त्यासोबत आपण हे देखील जाणून घेणार आहोत. पहिल्याच टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला. आता जिल्ह्यांची यादी सुद्धा देण्यामध्ये आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच वेळी वाटप करणं हे काही शक्य नाहीये. डीबीटी वरती ताण येऊ शकतो, काही तांत्रिक बाबी निर्माण होऊ शकतात. याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारने असा निर्णय जाहीर केलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तर द्यायचाच, त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा द्यायचा आहे. त्यामुळे डीबीटी वरती ताण येऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनो टप्प्याटप्प्यानं वाटप या ठिकाणी ठरवण्यामध्ये आलेलं आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 10 जिल्हे असणार आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे असणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परत या ठिकाणी 10 जिल्हे असणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला. आता एकत्रपणे 36 जिल्ह्यामध्ये वाटप तर शक्य नाहीये, परंतु मुख्यमंत्र्यांचे म्हणजेच की कोटी कोटी आभार असं म्हटलं तरी काहीच हरकणार नाहीये. कारण की शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षेला पूर्णविराम लागला आणि आता खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांनी हप्त्यांचं वितरण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण आता मुख्यमंत्री साहेबांना कोटी कोटी आभार म्हणूया. कारण की शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत आश्वासन आपण पाहिले गेले, आपल्याला आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार असं देखील आपण पाहिलं. परंतु जर का प्रत्यक्षामध्ये खाते चेक केले तर आजपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झाला नाहीये. परंतु आता नमोच्या हप्त्याची अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली. याचमुळे आपण मुख्यमंत्री साहेबांना आभार बोलूया. तर आता चला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. नेमके कोणते 10 जिल्हे पहिल्याच टप्प्यासाठी निवडण्यामध्ये आलेले आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये नेमकी वाटप होणार आहे, या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला चेक करायचं आहे. तर आता लक्षपूर्वक पाहत चला, आपण 10 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुढे आपल्याला सर्वात महत्त्वाचं हे देखील जाणून घ्यायचं आहे, ते म्हणजेच की कोणत्या तारखेपासून वाटप सुरू होणार आहे. आपण नेमकी त्या तारखेला वाटप सुरू होणार आहे, त्याच दिवशी नेमकी कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे, त्या 10 जिल्ह्यांची यादी आपण आता पाहणार आहोत आणि त्यानंतर तारीख सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो थोडाशी रिक्वेस्ट आहे, थोडासा वेळ काढून नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अधिकृत माहिती या ठिकाणी संपूर्ण समजणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे तो म्हणजेच की अहिल्यानगर. अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्या आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे
पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा दुसरा जिल्हा अकोला, अकोलामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय, आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता तुम्ही कसली काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पालघर, पालघरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघरमध्ये राहून शेती करत असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। पालघरमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा पुढचा जिल्हा आहे परभणी, परभणीमधील शेतकरी असाल, परभणीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता परभणीमधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। परभणीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो पूर्णपणे खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना, जालनामधील शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, जालनामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता हा हप्ता जालनामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी, कसली चिंता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वाशिम, यवतमाळ, वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची म्हणजेच की प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न असेल नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, नमोच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। आता तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, ठाणे, सिंधुदुर्ग ठाणे मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग ठाणे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता सिंधुदुर्ग ठाणे मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। सिंधुदुर्ग ठाणे मधील सर्व नागरिकांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली, गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, गडचिरोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा खऱ्या अर्थानं आता संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गोंदिया, गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतरचा हिंगोली, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती सुद्धा पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो या सर्व जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे, परंतु टप्प्याटप्प्याने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये लेट या ठिकाणी रक्कम जमा होईल, काहींना लवकर रक्कम जमा होईल, हे देखील लक्षात घ्या। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार ते थोडक्यात आता तारीख समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, असं सांगण्यामध्ये येतंय की 15 ऑगस्ट रोजी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता काळजी किंवा कसलीही चिंता करू नका। तर असेच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।